नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI चेक सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे ITIची समुपदेशन फेरी म्हणजेच काय, त्यालाच आपण ITIचा स्पॉट राऊंड म्हणतो किंवा त्यालाच आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो। तर या स्पॉट राऊंड विषयी किंवा समुपदेशन फेरी विषयी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कन्फ्युजन असते। तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तोच या ठिकाणी क्लिअर करायचा आहे की स्पॉट राऊंड म्हणजे काय किंवा समुपदेशन फेरी म्हणजे काय आणि मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। मित्रांनो, ITIची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे, ज्याच्यामध्ये पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड आणि चौथाही राऊंड या ठिकाणी संपण्याच्या मार्गावर आहे। आता ज्यांचा नंबर लागलेला आहे ITI मध्ये, तर त्यांना सर्वात प्रथम या ठिकाणी टेक्निकल युगामध्ये आल्याबद्दल तुमचं या ठिकाणी मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमचं हार्दिक अभिनंदन करतो। पण ज्यांचा नंबर नाही लागला, जे आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत आहेत त्याची, तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी आहे मित्रांनो। कारण की शेवटचा राऊंड असतो, ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी स्पॉट राऊंड किंवा त्यालाच म्हणतो समुपदेशन फेरी किंवा त्या आता हा मॅनेजमेंट कोटा असो तो थोडासा वेगळ्या याच्यामध्ये येणार आहे आणि स्पॉट राऊंड किंवा समुपदेशन फेरी थोडंसं वेगळ्या याच्यामध्ये येणार आहे। आता सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी हे जाणून घ्यायचं आहे की समुपदेशन फेरी म्हणजे काय, या समुपदेशन फेरीमध्ये नेमकं होतं काय, या समुपदेशन फेरीमध्ये नेमकं कशा प्रकारे नंबर लागतं आणि याची प्रक्रिया कशा पद्धतीनं चालतं। चला या समुपदेशन फेरीविषयी थोडंसं डिटेलमध्ये आज आजच्या व्हिडिओमधून या ठिकाणी आपण थोडंसं जाणून घेऊया। मित्रांनो, मी माझ्या चॅनलवर या ठिकाणी ITI संबंधित डिटेल व्हिडिओ या ठिकाणी शेअर करत असतो। त्यामुळे जर तुम्हाला या ठिकाणी ITI मध्ये नंबर लागला असेल किंवा ITI संबंधित कुठल्याही प्रकारची तुम्हाला जर या ठिकाणी माहिती हवी असेल, तर माझ्या चॅनलला सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी सबस्क्राइब करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बेल आयकॉनला या ठिकाणी क्लिक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला माझे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील। आता मित्रांनो, आपण समुपदेशन फेरी म्हणजे काय ते थोडक्यात जाणून घेऊया। आता पहिला राऊंड संपला, दुसरा राऊंड संपला, तिसरा आणि चौथा राऊंड, हे 4 फेरी या ठिकाणी ITIच्या प्रक्रियेमध्ये येत असतात। आता चारही फेरीमध्ये नंबर नाही लागला किंवा काही असे कॅन्डिडेट आहेत ज्यांना नंबर लागला होता पण त्यांना ते आवडला नाही आणि ते केले नाही, असे सुद्धा या ठिकाणी कॅन्डिडेट प्रत्येक या फेरीमध्ये येऊ शकतात। त्याच्यामध्ये प्रवेश फेरीमध्ये सहभागासाठी या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन होतं, ते भरलेलं आहे, पण या चारही फेरीमध्ये नंबर नाही लागला। आणि असेही कॅन्डिडेट आहेत जे फक्त समुपदेशन फेरीसाठी नव्याने अर्ज केलेले आहेत, जे वेळेअभावी त्यांना अगोदर रजिस्ट्रेशन करता आलं नाही, त्यांना या स्पॉट राऊंड मध्ये या समुपदेशन फेरीमध्ये त्यांनाही या ठिकाणी इन्क्लूड करता येतं। त्यासोबत ज्यांचा नंबर नाही लागला तेही येतात आणि ज्यांचा नंबर लागला होता पण त्यांना ते करायचं नव्हतं, त्याच्यामुळे ते पुढच्या 4 फेरीमध्ये सुद्धा बाद झाले होते, तेही या ठिकाणी समुपदेशन फेरीमध्ये भाग घेऊ शकतात। आता मित्रांनो, या समुपदेशन फेरीमध्ये नेमकं काय होतं ते थोडक्यात जर तुम्हाला जर सांगायचं झालं तर थोडं तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल की ही प्रक्रिया कशा पद्धतीनं चालतं, तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात माहिती होईल। आता बघा, ज्यावेळेस समुपदेशन फेरीचा विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे, ज्याच्यामध्ये वॅकंट सीट। आता हे वॅकंट सीट काय असते मित्रांनो, प्रत्येक कॉलेजची या ठिकाणी वॅकंट सीट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। आता वॅकंट सीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं, प्रत्येक कॉलेजची किंवा प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक कॉलेजमधली या ठिकाणी प्रायव्हेट असो की गव्हर्नमेंट असो, वॅकंट सीट कशी रिपोर्ट डाउनलोड करायची त्याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहे मित्रांनो, तिथून पाहू शकता किंवा माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटून जाईल, तिथूनही तुम्ही त्याला पाहू शकता। तर सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे वॅकंट सीट रिपोर्ट डाउनलोड। आता या वॅकंट सीट रिपोर्ट डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला हे लक्षात येईल की तुम्ही ज्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी जाणार आहात त्या ठिकाणी किती जागा शिल्लक आहेत। एक मुद्दा तुमच्या समोर या ठिकाणी आला, शिल्लक जागेचा तपशील तुमच्याकडे आला। या ठिकाणी शिल्लक जागा किती आहेत हे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी समजलेलं आहे। वॅकंट सीट नंतर दुसरा मुद्दा जो तुम्हाला बघायचा आहे मित्रांनो, तो म्हणजे या ठिकाणी ट्रेड। कारण की आपण या ठिकाणी जे बघतो मित्रांनो, आपल्याला आवडीचा ट्रेड जर लागला तरच आपण या ठिकाणी करतो, जर नाही लागला तर नाही करतो। तर या दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे। आता जर समजून घ्या, तुम्ही या ठिकाणी फिटर बद्दल या ठिकाणी जर विचार करत आहात तर पर्टिक्युलर ए कॉलेज आहे, ए कॉलेजला या ठिकाणी समजून घ्या, या ठिकाणी जर बघितलं आपण 5 जागी शिल्लक आहेत आणि बी कॉलेज आहे, या ठिकाणी 8 जागी शिल्लक आहेत। आता सहसा माणूस विचार करतोय की आपण या ठिकाणी जर 5 नंबर जे 5 जागा शिल्लक आहेत त्या कॉलेजला जायचं का 8 जागा त्या कॉलेजला जायचं, मग दोन्हीपैकी तुम्ही कुठेही या ठिकाणी नोंदणी करू शकता मित्रांनो। आता ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी नोंदणी करता, आता जिथून चालू होतं समुपदेशन फेरीचा खेळ, तर काय असतं माहिती आहे का, शिल्लक जागा जर या ठिकाणी जर बघितलं तर 8 या ठिकाणी शिल्लक जागा आहेत। आता हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। शिल्लक जागा किती आहेत,
8 जागा आहे त्यामध्ये. मग 8 जागेसाठी किती उमेदवार आलेत, या 8 जागेसाठी उमेदवार किती आलेत हा एक या ठिकाणी बघितलेलं असतं. म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं हजेरी किती जणांनी नोंदवलं तर या ठिकाणी, तर असं आपण समजू या ठिकाणी 20 जणांनी काय झालं माहितीये का, नोंदणी केलेली. हे 20 जण, आता इथं काय होतं, 20 जणांपैकी हायएस्ट पर्सेंटेजचा कोण, इथं सुद्धा मेरिट येणार मित्रांनो. या मेरिट नुसारच या ठिकाणी परत तुम्हाला नंबर अलॉट होणार. असं नाही की तुम्ही सर्वात प्रथम केल्या म्हणून तुम्हाला तो अलॉट करेल किंवा नंतर केल्या म्हणून 2 नंबरला केल्या म्हणून 2 नंबरला नाही. तर या 20 जणांपैकी हायएस्ट टक्केवारीचा कोण यानुसार परत या ठिकाणी असा या ठिकाणी मेरिट जनरेट होईल. 1 2 3 4 5 6 7 8 असे 20 कॅन्डिडेट त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ते 20 जणांना, आता प्रथम कॅन्डिडेट जर आला तर त्या कॉलेजला समजून घ्या FT रिकामा आहे. जर शिल्लक जागा जर बघितलं आपण तर फिटर असेल, टर्नर असेल, MMV असेल, जे तुमचा ट्रेड इलेक्ट्रिशियन असेल तर इलेक्ट्रिशियन असेल, वायरमॅन असेल तर वायरमॅन असेल. तर समजून घ्या आता यापैकी या ठिकाणी जर बघितलं आपण तर एवढी जागा या ठिकाणी शिल्लक आहेत. तर त्या उमेदवाराला असं विचारलं जातं की तुला यापैकी कोणता ट्रेड करायचं आहे. समजलं काय असतं समुपदेशन फेरी म्हणजे. समुपदेशन फेरीमध्ये एक महत्वाचा मुद्दा काय बघितलं जातं, शिल्लक जागा म्हणजे उपलब्ध जागा किती आहेत त्यानुसार जे कॅन्डिडेट किती मेरिट नुसार या ठिकाणी नोंदणी केलेले ते मेरिट नुसार जो प्रथम कॅन्डिडेट येतो तर त्याला हे विचारलं जातं की तुला कोणता ट्रेड पाहिजे. आता समजून घ्या ज्या ठिकाणी जर एवढे जर ट्रेड या ठिकाणी शिल्लक असतील तर त्या शिल्लक नुसार त्याला विचारलं जातं का फिटर घ्यायचं, टर्नर घ्यायचं, मोटर मेकॅनिक घ्यायचं, इलेक्ट्रिशियन घ्यायचं का वायरमॅन घ्यायचं. आता हे ट्रेड खालीवरी असू शकतात मित्रांनो, कारण मी ते फक्त आता जनरली तुमच्या उदाहरणासाठी या ठिकाणी एवढं ट्रेड या ठिकाणी लिहिलेले. तो जर कॅन्डिडेट या ठिकाणी म्हणला की मला फिटर घ्यायचंय तर आता फिटरला जागी शिल्लक किती होते मित्रांनो 8. तर काय करतात त्या फिटरला एक जागा त्या ठिकाणी अलॉट केली जातं आणि या ठिकाणी शिल्लक जागे किती उरतील मग 7. अशा प्रकारचं त्या समुपदेशन फेरीमध्ये या ठिकाणी ऑनलाईन प्रक्रिया चालते मित्रांनो. जेवढे काही जागे असतात तुम्हाला अगोदरच डिस्प्ले केलेले असतात की कोणत्या ट्रेडला किती जागा शिल्लक आहेत. नाही तर तुम्हाला या ठिकाणी सर्वात प्रथम वॅकन्सी डाउनलोड करून घ्यायचं. वॅकन्सी डाउनलोड केल्या घ्यायचं तुम्हाला स्वतःला माहित होईल की त्या ठिकाणी किती जागा शिल्लक केलेल्या आहेत. आता ज्यावेळेस तुम्ही नोंदणी करता मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी आता आपल्याला बघायचं आहे की शिल्लक जागे किती आहेत आणि तुम्हाला त्या ठिकाणी त्या कॉलेजला जाऊन राहणं शक्य आहे का. असं नाही एखाद्या समजून घ्या आता तुम्ही राहता एखाद्या गावामध्ये 500 किलोमीटरला एक कॉलेज आहे त्या ठिकाणी 20 जागे शिल्लक आहेत. मग त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला करणं शक्य असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. जर शक्य नसेल तर जवळपासचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजला तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता. सर्वात प्रथम जे काय होणार आहे मित्रांनो ते जिल्हा लेवलवर या ठिकाणी होणार आहे समुपदेशन फेरी. आता समुपदेशन फेरीची जे तारीख बघितलं तर मित्रांनो 25 ते 26 ऑगस्टच्या दरम्यान या ठिकाणी राहणार आहे. याचा डिटेल टाइम टेबल मी चौथ्या फेरीच्या राऊंडचा जो व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो त्याच्यामध्ये डिटेल या ठिकाणी टाइम टेबल सांगितलेले किंवा या ITI प्रवेश प्रक्रियेचा टाइम टेबल कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याच्याविषयी मी या ठिकाणी डिटेल व्हिडिओ बनवलेले मित्रांनो. ते डाउनलोड करा. त्याच्यानंतर किती तारखेला आहे त्याची कशा प्रकारची नोंदणी कराल मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेलच. म्हणून माझ्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला माझा डेट येईल त्यावेळेस माझा नवीन व्हिडिओ टाकल्याच्या नंतर नोटिफिकेशन मिळेल. तेव्हा तुम्ही स्वतः ऑनलाईन कशा पद्धतीने करता येईल ते सर्व माहिती माझ्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो मित्रांनो. आता हे झालं समुपदेशन फेरीबद्दल. आता मॅनेजमेंट कोटा हा एक शब्द या ठिकाणी प्रचलित आहे. आता मॅनेजमेंट कोटा जर या ठिकाणी आपण विचार केला मित्रांनो तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मॅनेजमेंट म्हणजे त्या कॉलेजला जायचं तिथं काहीतरी पैसे भरायचे मग त्या ठिकाणी त्यांना तुमचा जो काय ट्रेड आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी देऊन टाकशील. तर असं नसतं मित्रांनो. ITIच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणीही एक जण हस्तक्षेप करू शकत नाही. कारण तुम्ही फॉर्म भरलेले आहे ऑनलाईन, ऑफलाईन भरले का तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेले. ऑनलाईन फॉर्म भरल्याच्या नंतर तुमचा जो काय डाटा आहे तो DVT कडे या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी उपलब्ध आहे. मग ती काय करायला माहिती आहे का तुमचा या ठिकाणी मेरिट चेक कराल. मेरिट चेक करूनच तुम्हाला ती जागा अलॉट करेल. असं कोणीही या ठिकाणी मॅनेजमेंट कोटा म्हणून जर तुम्हाला जर कोणी ऍडमिशन द्यायचा विचार करत असेल तर त्याला या ठिकाणी बळी पडू नका. कारण की मॅनेजमेंट कोटा म्हणजे त्यालाच म्हणतो आपण या ठिकाणी IMC, यालाच म्हणतो इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी. इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी म्हणजे या ठिकाणी नाव जरी इन्स्टिट्यूटचं आलं तर हे जागा भरण्याचं सर्वस्वी अधिकार या ठिकाणी DVTला मित्रांनो, आपल्या ITIला नाही किंवा प्राचार्याला नाही, कोणालाही नाही.
आता या समुपदेशन फेरीमध्ये जर समजून घ्या वायरमॅन IMC मध्ये जर उपलब्ध असेल तर तुम्हाला या समुपदेशन फेरीमध्ये सुद्धा नंबर लागू शकतो. वायरमॅनला, इलेक्ट्रिशियनला, फिटरला, कशामध्ये जर जागे शिल्लक असेल तर, नाही तर नाही भेटणार. जर शिल्लक असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला जागा अलॉट होईल, जर शिल्लक नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जागा अलॉट होणार नाही मित्रांनो. म्हणून मॅनेजमेंट कोटा असो, समुपदेशन फेरी असतो किंवा स्पॉट राऊंड असो, या तिन्ही गोष्टी जर बघितलं तर कोणाच्याही हातात नसतात. ही संपूर्णच्या संपूर्ण प्रक्रिया चालते मेरिट बेसिसवर, म्हणजे तुमच्या 10वीच्या पर्सेंटेज नुसार. म्हणून ज्यावेळेस तुम्ही समुपदेशन फेरीसाठी या ठिकाणी सामोरे जाता तर सर्वात अगोदर तुम्हाला त्याचा टाइम टेबल, वेकंट सीट, उपलब्ध जागा किती आहे त्यानुसारच तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करायची आहे, म्हणजेच काय हजेरी नोंदवायची आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आज या ठिकाणी आपण जाणून घेतलेले आहे स्पॉट राऊंड म्हणजेच काय, समुपदेशन फेरी म्हणजेच काय आणि मॅनेजमेंट कोटा म्हणजेच काय. म्हणून आजच्या व्हिडिओत तुम्हाला या ठिकाणी जो विद्यार्थी असे आहेत ज्यांचा या ठिकाणी नंबर नाही लागला त्यांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला त्यांच्यापर्यंत शेअर करायचा आहे. प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटद्वारे विचारू शकता. धन्यवाद.